पॅव्हिलियन मयुरेश जाधव नक्कीच मागच्या 3 फेरींमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ज्यांनी जिंकलं होतं त्याची विकेट पहिल्या चेंडूवर नितीन पाटीलने आपल्या नाबावर पेली. पहिल्या चेंडू होता गुड लाईनवर पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॅटची एज लागली यष्टीरक्षक राहुल पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून गेला आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. संधी बनाली आहे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोस्तीस्फोट खांबाला संघाला. मात्र दुसरीकडे जर आपण जांभेली संघ विचार केला तर विभागातील एक नंबर 1 संघ आहे, एक मजबूत संघ आहे, तो देखील हा सामना सहजासहजी सोडणार नाही. चेंडू क्रमांक 2 स्ट्राईक लॅबेलेस वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं जात आहे. शॉर्ट लेगमध्ये सागर मांजरे होता त्याला तिथून काढलंय आणि डीप पॉईंटमध्ये त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये तैनात केले जाते. नक्कीच एक भाऊ आउट झाला आणि नक्की त्या जागी दुसरा भाऊ इथे मैदानामध्ये येतोय. मात्र तेवढेच दादा खेळाडू आहे त्या संघामध्ये. दादा संघ आहे या विभागाचा आणि स्पीडअप करायचंय. आता जी गोल्डन विकेट हवी होती ना दीपक सर ती मात्र मिळून दिली नितीन पाटील यांनी. चेंडू क्रमांक 2 यावेळी सॉफ्ट हँडने समोर खेळून काढला. एक सिंगल धाव आली आहे वैभवच्या खात्यामध्ये आणि सिंगल धावेबाबत समाधान मानावं लागतं वैभवला. 2 चेंडूमध्ये पहिली विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर एक सिंगल धाव खर्च करताना नितीन पाटील. एक महत्त्वाची विकेट होती मयुरेश जाधवची ती मात्र प्राप्त केली नितीन पाटीलने आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी शांतता निर्माण झाली असं मानावं लागेल. यावेळी स्ट्राईक रोटेट होते. संकेत स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केले, एक विकेट नामावर केली नितीन पाटील यांनी. पुढचा चेंडू संकेतसाठी यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक केला आहे आणि एक पॉवरफुल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय संकेतच्या बॅटमधून. संकेत ऑन फायर. जैरी मयुरेश जाधव बाद झाला असला तरी मात्र त्याची जागा मी भरून काढू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलंय ते संकेत याने. हवेश मारतो या 50 आता डेंजर हाय बॅट म्हणा हवेश मारियोले. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट गेली त्यानंतर एक सिंगल धाव आली त्यानंतर एक षटकार आलाय. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे संकेतने. मात्र रोखलं जाईल का की अजूनही असे षटकार आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक 4 संकेतसाठी गती कमी होती. शॉर्टलेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीप बॅकवर्ड स्कोर लेगमध्ये त्या ठिकाणी अरविंद मांजरे होता आणि जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा धावफलकावर पुन्हा जोडल्या गेल्यात. या 2 धावेच्या मतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 9 या अंकावर. नक्कीच ही एक महत्त्वाची आणि प्रेक्षणीय मॅच संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. एकीकडे दोस्तीस्फोट खांबाला दुसरीकडे न्यू आयगोदवी जांभिवली या विभागातला नंबर 1 संघ त्याच्यासोबत लढताना दोस्तीस्फोट खांबाला संघ. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षकांची गर्दी. या स्पर्धेचा आनंद घेताना लॉप केला आहे क्षेत्ररक्षक आहे साई प्रसाद पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय साई प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. प्रेक्षक आहेत प्रेक्षक इशारा करतील त्यानंतर आमचा कंट्रोल रूम मधील देखील रिप्ले देखील चेक केला जातोय. षटकार त्या ठिकाणी साबित केलाय मात्र साईप्रसाद पाटील पंचांचा इशाराला स्वीकारत नाहीत. रिप्ले चेक केला जाईल. रिप्ले चेक केला जाईल. आमची टीम त्या ठिकाणी आमच्या टीम ओम साई मूवीच्या टीम सोबत जोडली जाते आणि त्या ठिकाणी षटकार रिप्ले मध्ये आलाय. षटकार 6 धावा. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय दोस्तीस्फोट खांबाला संघ. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय लगेचच थोडंसं स्पीडअप करायचंय. तर बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय संकेतच्या बॅटमधून. या 6 धावांच्या मतीने धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली मयुरेशने मात्र त्यानंतर मात्र संकेतच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. एक गडी बाद असताना पहिले षटक प्रगती पथावर. हल्ला बोल सुरू आहे संकेतचा तो नितीन पाटील विरुद्ध. पुढचा चेंडू संकेतसाठी यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक ईश्वर पवारच्या हातामध्ये काव कॉर्नर मध्ये झेल. विकेट क्रमांक 2 गमावताना जांभिवली संघ. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना न्यू आयगावदेवी जांभिवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद असताना जाऊन पोहोचली ती 15 वर. तर षटक क्रमांक 2 ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमचे साथी कॉमेंटेटर व्हॉइस अप केले संदीप पाटील सर. तर नक्कीच एक फलंदाज बाद झाला तर दुसरा फलंदाज लगेच मैदानात कारण एकापेक्षा एक सरस खेळाडू माझ्या संघामध्ये आहेत.
मात्र नक्कीच संकेत बाद होण्याच्या अगोदर त्यांनी मात्र 2 षटकार मात्र त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले होते. मात्र कुठेतरी नक्की तिसरा फटका जेव्हा खेळून काढत होता तेव्हा कुठेतरी मात्र अपयशी ठरले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज साई प्रसाद स्वतः कर्णधार येतोय आणि नक्कीच आपल्या खांद्यावरती मध्ये जबाबदारी घेतली जाते. साईकला फलंदाज असेल अक्षय येतोय, हा देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या समोर असतील मयुरी जाधवचे बंधू वैभव जाधव. मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये एवढी क्षमता आहे. मात्र साई प्रसादचा विचार करता अतिशय वेगवान गोलंदाज आहे. नक्कीच सन्मान्य विनोदजी गोरले यांचा देखील शुभागमन होत आहे. नक्कीच वेलकम वेलकम. नक्कीच स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न होता, फलंदाज होते अक्षय. मात्र कुठेतरी चेंडू निर्धावाने मात्र सांगता झाली. साई प्रसाद कुठेतरी या दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाला नक्कीच कमबॅक करून देईल की काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. मात्र साई प्रसादाची गोलंदाजी तेवढी अचूक टप्प्याची आहे. मात्र चेंडू उडवलाय, मिससॅम झालाय, क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय, मात्र झेल सुटली जाते. मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच कुठेतरी आपल्या संघाने अगोदर षटकामध्ये कुठे जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये धावा वाचवणे गरजेचं होतं. कुठेतरी धावांवरती रोख लावायचं होतं. ही जर झेल घेतली असती तर नक्कीच एक फलंदाज देखील बाद झाला असता आणि एक चेंडू निर्धाव निघाला असता आपल्या संघासाठी. मात्र जर आणि तरला मात्र महत्व नाही या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा साई प्रसाद गोलंदाजी मार्कवरती असेल, एक वेगवान गोलंदाज. मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू उडवला होता, मात्र झेल पकडली जाते. ईश्वर पवारच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि या इनिंग मधील दुसरी झेल मात्र कंप्लीट करतोय ईश्वर पवार. स्पीडअप करायचं आहे कारण यानंतर अजून एक सामना खेळायचा आहे. एक थाटामध्ये येऊन संघ क्वालिफायरच्या राऊंड साठी तयार झालाय. आई गावदेवी कुशिवडी संघ. त्यांना नक्कीच कोणता संघ या 2 संघामध्ये फाईट करेल याच्याकडे मात्र लक्ष लागलं या सर्वांचं. जांभिवली की खांबाला, खांबाला की जांभिवली, मात्र कोणता तरी एकच संघ या सामन्यामध्ये विजयी होईल आणि कुशिवडी संघासमोर 2 हात करेल, फाईट करेल. मात्र एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न होता. इट इज वाईट मात्र पंच घोषित करतात. स्क्वेअर अप द विकेट मात्र पाहायला मिळालं. चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न होता. आता पुणे एकदा साई प्रसाद ऑन बॉलिंग मार्क. नक्कीच स्टिअर केलं चेंडूला, ग्राउंड खेळून काढा. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. फेकी थोडी खराब झाली. आता 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. राजेश असेल 9 सेकंडला, साईकला आपण पाहतो वैभव याला. मात्र नक्कीच पुन्हा एकदा साई प्रसाद कुठेतरी मात्र निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. मात्र कॅप्टन ने जे प्रेडिक्शन दिलं होतं, मात्र चेंडू येतो मिड विकेट एरिया मध्ये. फलंदाज मात्र बाद झाले. राऊंडच्या स्वरूपामध्ये 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. तर नक्कीच सुरेख रोमांच मात्र पाहायला मिळतो या मॅच मध्ये. कारण अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे.
आणि धावसंख्या जी मयूर जाधवने टॉस बॉक्स मध्ये जेव्हा सांगितली होती आम्ही 20+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि त्या दिशेने मात्र वाटचाल केली गेली आहे. 22 धावा धावफलकावरती लागताना पाहतोय. मात्र विकेट मात्र गमावलेत, मात्र धावा देखील आलेत. माझा साई प्रसाद प्रवीण जाधव श्रेया कलेक्शन दाभाड यांच्या माध्यमातून दोस्ती स्पोर्ट खांबाला संघासाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद प्रवीण जाधव. तर नक्कीच आता साई प्रसाद पुन्हा एकदा बॉलिंग मारून स्टान्स वरती सज्ज होताना पाहतोय. साईकला असेल नवीन फलंदाज गणेश. आता मिस टाइम फटका होतो. बॅटची लिडिंग नो शतकचे धावतोय, जज करतोय आणि फलंदाज मात्र बाद होईल. आणि नक्कीच याच डॉट चेंडूची आवश्यकता होती ती दोस्ती स्पोर्ट्स खांबाळा संघासाठी. चेंडू द्यायचा आहे लगेच आपण पंचांकडे, मात्र लगेचच क्षेत्ररक्षणाने जायचं आहे जांभेळी संघ. तर नक्कीच फास्ट जायचं जांभेळी संघ, मात्र नक्कीच 22 धावा. मात्र नक्कीच लक्ष असेल 12 चेंडू आणि 23 धावा. कुठेतरी मात्र फलंदाजी एक आक्रमकता सिद्ध करावी लागेल. मागच्या मॅच मधला जो हिरो ठरला होता राहुल पाटील, त्याला कुठेतरी आपल्या या संघाला विजय मिळवून देण्यासाठी कुठेतरी आपले हात मात्र खोलावे लागतील. सामना आहे आपल्या गावाच्या अस्तित्वाचा, आपल्या गावाच्या नक्कीच दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि दोन्ही संघ आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई मात्र लढताना पाहायला मिळेल. तर धन्यवाद संदीप पाटील. कल्पेश पारदे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी टायगर ग्रुप शहराध्यक्ष मिथुन भाऊ भोईर, त्यानंतर टायगर ग्रुप भिवंडी शहर सदस्य आदित्य पाटील, त्यानंतर राजे प्रतिष्ठान कल्याण शहर अध्यक्ष आझादबाई मुल्ला, आपण कल्पेश पारदे यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धे ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. हे 3 मान्यवर आपल्यातून रजा घेताना धन्यवाद. आपण असंच प्रेम कल्पेश पारदी, दिनकरपाडा ग्रामस्थ मंडळावर आणि या नंदिनी एंटरप्राइजेसवर राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतोय. तर जिंकण्यासाठी त्या ठिकाणी 23 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतो. एकीकडे दोस्ती स्पोर्ट खांबाला संघ तर दुसरीकडे न्यू आय गावदेवी जांभिवली संघ. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण पूर्ण करण्यासाठी राहुल पाटील आणि नितीन पाटीलची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी अंकित पाटीलने संदीप पाटील एक झेल सुटला, तिथे 2 धावा वाचता आला असता. एक सोपा झेल होता, तो झेल जर टिपला असता तर 2 धावा वाचवल्या असत्या. मात्र हा सामना जर दोस्ती स्पोर्ट खांबाला संघ 2 धावांसाठी हारतोय तर जबाबदार ती कॅच असेल. नक्कीच 2 धावा नाही, मी नक्कीच सांगेन एक मिड ऑफच्या एरियामध्ये एक झेल सुटली होती, तिथे 2 धावा गेल्या होत्या मात्र सीमाच्या नजदीक. आणि आता देखील एक झेल सुटली होती, तिथे देखील 2 धावा मात्र गेल्या. मात्र या 4 धावा कुठेतरी महाग ठरतील की नाही याचं मात्र प्रत्युत्तर मात्र आपल्याला येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये दिसेल. नक्कीच पहिल्या षटकाची जबाबदारी चिंतामण जाधववर दिली. त्याच्यासमोर राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. तो राहुल पाटील चिंतामण जाधववर हल्लाबोल करेल का, फलंदाजी करून आपल्या सामन्याला विजय प्राप्त करून देईल का. मात्र समोर अनुभव आहे चिंतामण जाधवकडे, खूप स्पर्धा खेळलाय आणि तो अनुभव प्रेक्ष करण्यासाठी गोलंदाज सज्ज चिंतामण जाधव. त्याच्यासमोर राहुल पाटील, एकीकडे वाईस कर्णधार तर दुसरीकडे अनुभव, असा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, स्थिर खडा केलाय, शांत ठेवलाय राहुल पाटीलला. पहिल्या चेंडूवर अनुभव दाखवले त्या ठिकाणी चिंतामण जाधव यांनी. पहिल्या चेंडू यॉर्करलाचा चेंडू होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न तेवढा कनेक्ट झाला नाही आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली षटक क्रमांक पहिल्याची चिंतामण जाधव यांनी. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. श्रेया कलेक्शन दाभाड प्रोप्रायटर प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. चेंडू क्रमांक दुसरा, यावेळेस पंचांकडे दाद मागितली आहे, सहमती दिली आहे का, तर यस, विकेट क्रमांक पहिलं गमावताना राहुल पाटील म्हणजेच दोस्ती स्पोर्ट खांबाला संघ पहिल्या 2 चेंडू नाबाबार राहिले ते चिंतामण जाधवचे, कारण पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर बॅटची एश लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि 2 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव न खर्च करता राहुल पाटीलची विकेट प्राप्त केली ती चिंतामण जाधव याने. समीकरण कठीण होताना या ठिकाणी दोस्ती स्पोर्ट खांबाला संघासाठी. मात्र याला प्रत्युत्तर देण्यासाठी 1 डाऊनला अंकित पाटील खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. याच्यामध्ये देखील मोठी क्षमता आहे की ह्यो देखील मोठे फटके खेळू शकतो. एक युवा फलंदाज आहे, मात्र त्याच्यासमोर अनुभवी गोलंदाज चिंतामण जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. ओपिनियन मध्ये दोन्ही कर्णधारांनी सांगितले होते की 2 मॅचेस खांबाला विपक्ष न्यू आय गावदेवी जांभिवली आणि
दोस्तीस्फोट खांबाला अशा 2 मॅचेस झाल्या होत्या या वर्षामध्ये, मात्र एक सामने जिंकलेत. मात्र ही मॅच कोण जिंकेल हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पहिले 2 चेंडू चिंतामण जाधवच्या नावावर राहिलेत, मात्र यावेळी अंकित पाटील त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्ट्राईक एंडवर सज्ज झाला आहे. तर नक्कीच दीपक सर, निपूर पाटील यांच्या माध्यमातून अंकित पाटील याच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि की जर त्या पद्धतीचा फटकेबाजी केला तर सामना देखील आपला संघ विजयी होईल. मात्र समोर अनुभव आहे आणि अंकित पाटील देखील एक चांगला फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्राईकने उडवण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज चिंतामणच्या माध्यमातून. तर नक्कीच नुपूर पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा माहिती मिळते. 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल अंकित पाटील साठी फक्त. मात्र नक्कीच आपला अनुभव मात्र पाण्याला लावताना चिंतामण जाधव फुलटा चेंडू होता आणि मिड विकेटच्या वरून चेंडू सीमा रेषा पार येतोय षटकार. एक पर्वणी होती आणि त्या पर्वणीला मात्र स्वीकारली आहे. नक्की रिव्ह्यू मागितला गेलाय फलंदाच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच लगेच सज्ज व्हायचा आहे. फ्रंट कॅमेरामध्ये आपण चेक करायचं आहे नो चेंडू आहे की नाहीये. तर त्या ठिकाणी आयोजन कमिटीने त्या ठिकाणी विनोद दिनकर होता, त्यांनी 9 चेंडू घोषित केलाय. नक्कीच आमचे जे आयोजन कमिटी आहे तिथे उपस्थित आहे, त्यामुळे आपल्या बाजूने जो योग्य डिसिजन तोच दिला जाईल आणि त्याच मध्ये डिसिजन मात्र दिला जातोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत त्या ठिकाणी विनोद दिनकर होता आणि त्यांनी 9 चेंडू घोषित केलाय आणि या 7 धावा धावफलकावर जोडले गेले. 7 धावा आणि या ठिकाणी दोस्तीस्फोट खांबाला संघाचं खातं खोलले ते अंकित पाटील यांनी. जयेश पाटील यांच्या माध्यमातून जर मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी लावलंय. प्रेक्षकांसाठी संधी आहे. मात्र दुसरीकडे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली अंकित पाटील यांनी. फुलटॉस चेंडू पुल केला होता. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू मात्र यावेळेस वाईटचा इशारा येतोय. अजून एक अतिरिक्त धाव खर्च केली गोलंदाज चिंतामण जाधव यांनी आणि अतिरिक्त धावेच्या मतीने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीला 3 चेंडूचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर 9 वर 7 धावा दिल्या आणि पुन्हा वाईट येतोय. तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये एक रोमांच पाहायला मिळाला. चिंतामण जाधव यांनी सुरेख चेंडू हाताळले 3 चेंडू. मात्र पुणे मिस टाइम होतो. मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे चेंडू कलेक्ट होईपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या जातील आणि तेच चित्र मात्र स्पष्ट होताना पाहतोय. ईश्वर पाटील नक्कीच आपले हात मात्र खोलताना दिसतोय आणि सॉरी अंकित पाटील आणि नक्कीच चिंतामण जाधव याच्या वतीने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र काय घडतंय काय बिघडतंय याचं चित्र मात्र येणाऱ्या उर्वरित चेंडू मध्ये पाहायला मिळेल, स्पष्ट होईल. 8 चेंडू आणि समीकरण उरलंय 13 असं समीकरण पाहायला मिळेल. मात्र अंकित पाटील जयेश पाटील यांच्यामधून षटकाराच्या बाहेर जर झेल घेतला प्रेक्षकांनी तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रत्युत्तर यावेळेस पलटवार केली आहे. गोलंदाज चिंतामण जाधव यांनी आपला अनुभव दाखवलाय, स्थिर उभा केला. त्या ठिकाणी युवा फलंदाज विस्फोटक फलंदाज अंकित पाटील याला अजूनही पहिले षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. 23 धावांचा पाठलाग करताना शेवटचा चेंडू निर्णायक असेल. मोठा फटका येईल का? यावेळेस त्रिपला उद्ध्वस्त. काय चेंडू टाकलाय, 100पैकी 100 गुण या चेंडूवर द्यावे गेला. आपला अनुभव दाखवताना चिंतामण जाधव ऑन फायर या मॅच मध्ये एक महत्वाची विकेट आपल्या नावावर केली आहे. जांभिवली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, स्पीडअप करायचे. आता मी एकच सांगेन नक्कीच दीपक सर, या चेंडूला तोडच नाहीये कारण परफेक्ट यॉर्कर होता आणि बॅट खाली जोपर्यंत येईल चेंडू पर्यंत तोपर्यंत चेंडू जाऊन यश्च्यांवर आदळला होता आणि मात्र नक्कीच यश्च्यांचा फर्निचर मात्र उद्ध्वस्त केलं गेलं. तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावले प्रेक्षकांसाठी. जयेश पाटील उद्योगपती वडोली यांच्या माध्यमातून जर सीमारच्या पलीकडे षटकार आला, झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. समोरच्या मंडपामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला जयेश पाटील पाहायला मिळतील.
शेवटचा चेंडू खूप निर्णायक होता आणि तो नाबावर गेला चिंतामण जाधवच्या आणि त्या ठिकाणी विकेट क्रमांक दुसरी गमावताना अंकित पाटील आणि दोस्ती स्पोर्ट खांबाला संघ. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. हार पत्करणं माझं ध्येय नाहीये. मी जन्म घेतलाय फक्त जिंकण्यासाठी हे घोषवाक्य सांगावं लागेल. या ठिकाणी दोन्ही संघांना मॅच खूप महत्त्वाची आहे. जिंकला तर आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळण्यासाठी संधी मिळेल. प्रेक्षकांनी मात्र या मैदानाला चारी बाजूने घेतले. प्रेक्षकांची गर्दी पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 13 धावांची आवश्यकता. समोर एक चांगला गोलंदाज आहे. मिडल ओव्हर त्यांनी या परिसरामध्ये टाकली होती. तो संकेत गोलंदाजीसाठी येतोय. करायचे फास्ट खेळायचे आपण, कारण यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. जर आपल्यापैकीच कोणताच एक संघ मात्र कुशली संघासमोर खेळणार आहे, त्यामुळे आपण खेळाडू वृत्ती दाखवायची आहे आणि स्पीडअप करून मॅच चालू करायची. यानंतरची मॅच फक्त 1 षटकांची असेल अशी आयोजकांकडून सूचना येते. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. रितेशला गोलंदाजीसाठी लावलंय. रितेश 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखेल का? समोर त्याच्या आहे नितीन पाटील सलामीवीर अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतो. नॉस्ट्राईक एंडवर ईश्वर पवार. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा रितेशाचा. तर नुपूर पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू जातो. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. धाव संख्या 11 वर जाऊन पोहोचते. निपूर पाटील यांच्या माध्यमातून जर 2 षटकार मारले नितीन पाटील तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 12 धावांची. जयेश पाटील उद्योगपती वडूल यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना संधी आहे. जर बाहेर चेंडू पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू या बिल्लीस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाला आणि चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ प्रेक्षकाच्या त्या ठिकाणी हातामध्ये निघून जाऊन जातोय. एक निर्धाव चेंडूने सुरुवात केली. षटक क्रमांक दुसऱ्याला गोलंदाज रितेश याने. तर नक्कीच कुठेतरी मात्र 1 चेंडू निर्धाव आलाय. आता समीकरण मात्र उरलंय 5 चेंडू आणि 12 धावा. हे समीकरण मात्र कशा प्रकारे सामोरे जात आहे फलंदाज नितीन पाटील. जर 2 मोठे फटके आले तर आपला संघ विजय होईल आणि कुशली संघासमोर फाईट करेल. मात्र काय घडतं काय बिघडतं जांभोली संघ. आपणास एक ऑफिशियल कॉल असेल आयोजकांच्या माध्यमातून. आपण वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असता आणि खूप वेळ घेता आपण. विशाल पाटील खांबाल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावले षटकारासाठी. तर नक्कीच स्पीडअप करायचं आहे जांभोली संघ. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सर्व खूपच मात्र अडथळे निर्माण करताना दिसतात जांभोली संघ. आपला शेवटचा पुकार असेल ऑफिशियल कॉल असेल. बाहेरून कुठल्याही प्रकारची कमेंट्स नकोय. पुढचा चेंडू शॉर्ट लेनचा चेंडू कव्हरच्या दिशेने एक देखना फटका सजवलाय. स्क्वेअर कट करून चेंडू सीमारेषा पार येतोय. नितीन पाटीलच्या बॅट मधून हा क्लासिकल फटकार. चेंडू दन 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 करीत चौकार. नक्कीच एक संघर्षमय चौकार मात्र नितीन पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. आणि या चौकाराची मात्र नक्कीच आवश्यकता होती ती म्हणजेच दोस्ती स्पोर्ट्स खांबाला संघासाठी. आणि या चौकाराच्या मदतीने समीकरण मात्र आता 50-50 पार्ट जड होतोय की काय नक्की हे पाहायला मिळेल. समीकरण मात्र दोन्ही पक्षांच्या बाजूला दोन्ही संघांच्या बाजूला येताना पाहायला मिळालं. आता समीकरण उरतंय 4 चेंडू आणि 8 धावा. दोन्ही संघाच्या पाठीराखांना सूचना त्या आयोजकांकडून आपण शांतता ठेवायची. फक्त टाळ्यांनी सर्वांना प्रोत्साहित करायचे. सिट्ट्या देखील वाजवू शकता मात्र कमेंट्स कुठल्याही प्रकारची नकोय. रितेश याचा पुढचा चेंडू नितीन पाटील साठी. शॉर्ट लेनचा चेंडू हुक केलाय. मिस टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक येतोय राकेश मात्र पोहोचू शकला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अचूक होती. पंचांकडे दात मागितली मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाले. त्या 2 धावेच्या मतीने मात्र धावसंख्येत भर धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेत. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 6 धावांची आवश्यकता. काय मॅच होते. एकीकडे दोस्ती स्पोर्ट खांबाला तर दुसरीकडे न्यू आयगावदेवी जांभोली. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. स्पर्धा जिंकण्यासाठी आलं हे माझं चित्र स्पष्ट करताना पाहायला मिळालं नितीन पाटलाच्या बॅट बंद या धावा येताना. तर मॅच जर हा सामना जिंकून दिला नितीन पाटील यांनी तर नुपूर पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅटची लिडिंग घेतली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थांब दे. विकेटचा पतन एक महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. नितीन पाटील बाद होतोय. बॅटची एज लागली होती. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू उडला होता मात्र
त्या ठिकाणी शॉर्ट लेगमध्ये त्या ठिकाणी भावेश होता, त्याची ती जागा आहे आणि ती जागा त्यांनी भरून काढली आहे. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जाताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश शेलके. दोस्ती स्पोर्ट खांबाला संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल पण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय, बाहेर निघायचंय आणि कुठल्या प्रकारची कमेंट्स देखील नकोय. दोस्ती स्पोर्ट खांबाला संघ ही मात्र match समीकरण सुरुवात असेल 2 चेंडू आणि 6 धावा. मात्र चांगलं बाटल, चांगलं युद्ध मात्र या 2 संघांच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल याचं मात्र 2 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. फलंदाज मात्र नवीन येतो खेळपट्टीवरती कल्पेश. मात्र नक्कीच याच्यामध्ये जबाबदारी घेऊन संघनायकाने पाठवले गेले याला. नक्कीच आता 2 चेंडू 6 धावा. मिस्टॅम फटका आहे, चेंडू गाडी शतक धावतोय, जज करतोय मात्र जेल करतोय की नाही, मात्र जेल सुटली गेली आहे. मात्र या एकच ठिकाणी धाव. संदीप पाटील विश्वास दाखवलाय ईश्वर पवारने की एक सिंगल धाव घेतली. आवश्यकता आहे 5 धावांची 1 चेंडू मध्ये. अशीच परिस्थिती 2022 मध्ये झाली होती. मोंडूल या ठिकाणी त्या ठिकाणी दिनकरपाडा आणि एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. जर गोल्डन षटकार जर मारला तर 5 पाहिजेत, 6 चक्का मारायला तर 500 रुपयाचं पारितोषिक रुपेशजी गोरले यांच्या माध्यमातून दिलं जाईल. नक्कीच गोल्डन षटकार या मॅच मध्ये मारला जाईल की नाही. आणि षटकाराच्या बाहेर जर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर जयेश पाटील वडवलीचे उद्योगपती यांच्या माध्यमातून 1100 रुपये 1100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. हा गोल्डन षटकार ईश्वर पवारच्या माध्यमातून येईल का. कंपल्सरी 5 धावांची आवश्यकता. मॅच कोणी जिंको, जर्सी काढली जाणार नाही, फक्त जल्लोष होईल. षटकार गोल्डन षटकार. यावेळी विजय संपादित करताना न्यू आयगावदेवी जांभिली संघ. नाणेफेकीसाठी यायचंय मयुरेश, नाणेफेकीसाठी लगेच जायचंय. अजून आपण क्वालिफायर झालेले नाहीयेत, स्पीडअप जायचंय जांभळी संघ. आपण अजून captain एक यायचंय मॅच लगेच. होणार आहे मयुरेश. हॅलो हॅलो. ही क्वालिफायर मॅच नव्हती. शेवटची मॅच 1 ओव्हरची असेल आणि या मॅच साठी सुद्धा जयेश पाटील उद्योगपती वडवली यांच्या माध्यमातून 1440 रुपयाचं पारितोषिक 1414 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांनी जर बाहेर झेल घेतली तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच आयगावदेवी कुशिवली आणि न्यू आयगावदेवी जांभिवलीमध्ये. अंधार होईल ना. लगेच डिसिजन द्यायचं आहे कारण आपल्याला आजच्या दिवसात एक अंतिम संघ म्हणून विजेता म्हणून घोषित करायचा आहे. 1414 रुपये जयेश पाटील